नमस्कार. आपण पाहत आहात किंग मेकर्स न्यूज. आज जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे, जिथे एका शेतकऱ्यावर भर दिवसात जीवघेणा हल्ला झाला आणि त्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हेडलाईन: जालना जिल्ह्यात शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, आरोपींवर 307 लावण्याची मागणी, पोलीस अधिकाऱ्यावर पक्षपातीपणाचे आरोप. प्रकरण नेमकं काय? जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा गावातील घनश्याम देवकाते यांच्यावर 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास धारदार कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पीडित व्यक्ती सध्या उपचार घेत आहेत. 3 दिवस आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर नसल्याची माहिती आहे. कुटुंबियांचा आरोप आहे की हा हल्ला जीवे मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला असून भारतीय दंडसंहितेच्या कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. वहीन पोलिसांवर गंभीर आरोप. या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे पीडित कुटुंबियांनी संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावरच आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे. एफआयआरची प्रत 12 दिवसांनंतरही न देणे, जबाबात फेरबदल केल्याचा आरोप, आरोपींना जामीन मिळवून देण्यात मदत केल्याचा संशय. या सर्व आरोपांमुळे तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीडिताची मागणी काय? पीडिताने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज देत मागणी केली आहे: 1. आरोपींना तात्काळ अटक, 2. कलम 307 अंतर्गत कठोर कारवाई, 3. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी, 4. तपास दुसऱ्या निष्पक्ष अधिकाऱ्याकडे वर्ग करणे, 5. कुटुंबाला पोलीस संरक्षण. मोठा प्रश्न: राज्यात कायदा सर्वांसाठी समान आहे का? एकीकडे पीडित आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत असताना दुसरीकडे आरोपींना मदत केली जात असल्याचा आरोप. जर हे खरं असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. किंग मेकर्स न्यूजची मागणी. किंग मेकर्स न्यूज प्रशासनाला थेट प्रश्न विचारत आहे. 1. एफआयआरची प्रत का दिली गेली नाही? 2. तपास निष्पक्ष आहे का? 3. आरोपींवर कठोर कारवाई कधी होणार? प्रशासनाला आवाहन: जालना जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा. न्याय मिळायला पाहिजे, कारण जेव्हा न्याय उशिरा मिळतो तेव्हा अन्यायाला बळ मिळतं. आपण पाहत आहात किंग मेकर्स न्यूज. सच के साथ, हक के साथ.